पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार 25 ऑगस्ट. पहिले वाचन 2 थेसलोनिकरांपत्र अध्याय 2 ओवी 1-3, 14-17. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चिंतस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काही आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. परमेश्वराने तुम्हास आमच्या सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेद्वारे दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हास स्थिर करो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय करावयास आला आहे. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 23 ओवी 23-26. येशू लोकसमुदायांस आणि आपल्या शिष्यांस म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढुंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढुंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ते आतून जुलूम आणि असंशय यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ते बाहेरूनही साफ होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशू आज परुषी लोकांच्या बाह्य धर्माचरणावर टीका करतो. ते दान देतात, उपवास करतात, पण त्यांच्या अंतःकरणात न्याय, दया व प्रामाणिकपणा नाही. येशू आपल्याला शिकवतो की देवाला आपली अंतःकरणातील शुद्धता प्रिय आहे. बाहेरून धर्मनिष्ठ असणे पुरेसे नाही, आपल्या मनात देवभक्ती असावी. अनेक वेळा आपण इतरांना दाखवण्यासाठी चांगले काम करतो, पण देवासाठी किती प्रामाणिकपणे जगतो. येशू आपल्याला अंतर्मुख होण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास सांगतो. आपले बाह्य व आंतरिक जीवन सुसंगत असावे. प्रार्थना. येशू, आमच्या हृदयातील दुष्टता काढून टाक आणि आम्हाला एक शुद्ध अंतःकरण दे.